आणि आपण पाहतोय की सकाळपासूनच पावसाचा जोर पुण्यामध्ये कायम दिसतोय आणि पावसाची मुसळधार सुद्धा अजूनही सुरूच आहे। धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्यामुळे पवना नदी सुद्धा पाण्याचा विसर्ग त्या पात्रामध्ये वाढलेला दिसतोय। सांगवीच्या मधुबन सोसायटीमध्ये सुद्धा पाणी शिरलंय। पिंपरी चिंचवडमधून आपण ही बातमी पाहतोय। सांगवीचा मधुबन सोसायटी आहे तिथे सुद्धा पाणी शिरल्याची दृश्य आहेत। सकाळी जर आपण पाहिलं तर रेड अलर्ट जारी करण्यात आला होता पुण्याला आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पाण्याचे विसर्ग नद्यांमध्ये वाढतात, नदीपात्रात वाढतात। त्यामुळे अनेक भागात अनेक सखल भागामध्ये किंवा सोसायटीचा जो प्रिमाइस आहे तिकडे सुद्धा पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे। आणि पिंपरी चिंचवडमधून सध्याची ही बातमी आपण पाहतोय। सांगवीमधील मधुबन सोसायटीमध्ये हे पाणी शिरल्याचं आपण पाहतोय। पवना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे सोसायटीमध्ये पाणी शिरल्याची प्राथमिक माहिती समोर येते। अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर आपल्या सोबत आहेत। सचिन, सकाळपासूनच पाऊस पडतोय, पाऊस कमी व्हायचं नाव नाही घेत आहे। पवना नदीपात्रामध्ये सुद्धा विसर्ग वाढवलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हे जे पाणी भरलेलं आहे पावसाचं ते आपण पाहतोय दृश्यांमधून। काय सध्याची परिस्थिती आहे? सध्या अगदी बरोबर आहे। सांगवी परिसर, वाकड परिसर हा जो आहे हा दोन्ही नद्यांच्या मध्यभागी आहे। एकीकडे मुळा आहे आणि एकीकडे पवना नदी आहे। 8,500पेक्षा जास्त क्युसेक्सनं पवना धरणातून पाण्याचा विसर्ग झाला आणि वरून पाऊस पडतोय। त्यामुळे एकंदरीत मधुबन सोसायटी जी आहे त्यामध्ये पाणी शिरलेलं आहे। पण सध्या जर बघितलं तर काल मधुबन सोसायटी असेल, आजूबाजूचा जो परिसर आहे त्यातील अनेकांना महानगरपालिकेने त्यांच्या शाळेमध्ये शिफ्ट केलेला आहे आणि जे लोक आपल्या नातेवाईकांकडे जाऊ शकतात ते गेलेले आहेत। त्यामुळे धोका नाहीये, पण आता पुन्हा एकदा त्यात जे लोक शिल्लक राहिलेले त्यांना काढण्याचं काम महापालिकेने चालू केलेलं आहे। सध्या हो, बरोबर आहे सचिन, आणि हे पाणी वाढू नये ही अपेक्षा। ताजे अपडेट्स घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।